दररोज आपण बातम्यात काय ऐकतो? रेप, मर्डर, अपघात, हिंसा. आपण ते पाहतो, ऐकतो आणि पुढच्या क्षणी विसरतो. पण प्रश्न आहे, या घटना खरंच अकस्मात घडतात का? जेव्हा एखादा गुन्हा घडतो तेव्हा फक्त तो गुन्हेगारच जबाबदार असतो का? की तो ज्या समाजात वाढला, ज्या विचारांनी तो घडला, ज्या कंटेंटनी त्याचं मन भरलं, तो समाजही तितकाच जबाबदार असतो? गुन्हेगार जन्मतः गुन्हेगार नसतो, तो हळूहळू बनत जातो. उदाहरणार्थ, जे मांसाहार करतात त्यांना ते सामान्य वाटतं, कारण सगळेच करत असतात, तीच कंडिशनिंग. पण काही लोकांसाठी ती हिंसा आहे. एक जिवंत प्राण्याला मारून खाणं म्हणजे जे वारंवार दिसतं ते आपल्याला सामान्य वाटू लागतं. समाजात अश्लील गाणी हिट होतात, अश्लील चित्रपट चालतात, मोबाईलमध्ये काय पाहिलं जातं हे सगळं उघड गुपित आहे, पण आपण दुर्लक्ष करतो. आणि मग रेपची बातमी आली की आपल्याला धक्का बसतो. धक्का गुन्ह्याचा नसतो, धक्का आपल्या ढोंगीपणाचा असतो. जे अशा कंटेंटमधून पैसा कमावतात त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळते, कारण आपलीच एक फिलॉसॉफी आहे, पैसा आहे तर सगळं आहे. पण आपण कधी विचारतो का, तो पैसा कसा कमावला? ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना आपण मान देतो, पण ज्यांच्याकडे ज्ञान, समज आणि बोध आहे त्यांना आपण विसरतो. जसं ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, भगतसिंग, त्यांना वाचायला, समजून घ्यायला आपल्याकडे वेळ कुठे आहे? आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर प्रत्येक घटना ही समाजाच्या सामूहिक चेतनेचं प्रतिबिंब असतं. आपण जे पाहतो, ऐकतो, स्वीकारतो तसा समाज घडतो. म्हणून प्रश्न गुन्हेगाराचा नाही, प्रश्न आहे आपण काय सामान्य मानतो याचा. जर समाज बदलायचा असेल तर कंटेंट, आदर्श आणि विचार हे बदलायला हवेत, कारण गुन्हेगार समाजातूनच तयार होतो.